आज आपण बनवणार आहोत आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यांना आवडणारी अशी एक डिश। याला आपण धपाटंसुद्धा म्हणतो किंवा थालीपीठसुद्धा म्हणू शकतो। तर आपण बघूयात ही धपाटी किंवा थालीपीठ कशी बनवायची। इथे मी साधारण 1.5 वाटी हे गव्हाचं पीठ वापरणार आहे आणि हे पीठ आपण चाळून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये मी ज्वारीचं पीठ हे मिक्स करणार आहे आणि हे ज्वारीचं पीठ आपल्याला 1 वाटी चाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे जे ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ आहे याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त सुद्धा घेऊ शकता। आता आपण याच पिठामध्ये काही भाज्या कट करून टाकणार आहोत। तर मी इथे एक बारीक कट करून कांदा टाकलेला आहे आणि आलं लसूण आणि कोथिंबीर याची बारीक पेस्ट करून टाकलेली आहे आणि आता आपण यामध्ये बारीक कोथिंबीर कट करून टाकणार आहोत अजून। आणि इथे मी अर्धी वाटी हे गाजर खिसून टाकणार आहे कारण आपल्याला हे पराठे टेस्टी सोबत पौष्टिक सुद्धा बनवायचे आहे। तर थोडी हळद टाकायची आहे आणि 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायची। तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आणि इथे 1 चमचा हे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते सगळं आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपले जे भाज्या वगैरे टाकलेले आहेत ते आपल्याला त्या पिठामध्ये सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। आणि हे जे धपाटे आहेत किंवा तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता, तर यामध्ये आपण जी कोथिंबीर टाकली त्याऐवजी तुम्ही मेथीसुद्धा टाकू शकता। आणि आता आपलं हे धपाट्यासाठी पीठ मळून झालेलं आहे आणि हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी जास्त वेळ ठेवायचं नाही आहे कारण आपण हे पीठ जास्त वेळ जर ठेवलं तर यातील जो चिकटपणा असतो तो कमी होतो आणि आपले धपाटे हे तुटले जातात। तर यासाठी आपण हे 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचे आणि हे धपाटे करायला घ्यायचे। तर चला आता आपण छोटे बाईट करून धपाटे करायला घ्यायचे। तर हे धपाटे तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती किंवा प्लास्टिकवरती सुद्धा करू शकता। तर मी इथे खाली पोळपाटवरतीच करणार आहे आणि चिकटू नये म्हणून मी थोडंसं तेल टाकणार आहे। तर तुम्ही याला थोडंसं पाणीसुद्धा वापरू शकता। तर आपण हे धपाटे मस्तपैकी थापटून घेऊयात आणि याला जास्त जाड पण ठेवायचं नाही आपल्याला आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे जास्त जाड पण ठेवलेलं नाही आहे आणि पातळ पण केलेलं नाही आहे। हे सगळं सेम बाजूने आपल्याला थापटून घ्यायचं आहे आणि हे जी धपाट्याची रेसिपी आहे ती अगदी कमी साहित्यामध्ये होते आणि हे धपाटे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। आणि हा पूर्ण धपाटा थापटून झालेला आहे आणि याला एक बारीक छिद्र करून घेतले मी आणि याला सगळ्या बाजूने मी सेम थापटून घेतलेला आहे आणि हा धपाटा आता आपण शेकून घेऊयात। आणि हे धपाटे करताना तुम्ही गॅस हा नेहमी मीडियम ठेवायचा आहे। जर कमी ठेवला तर हे धपाटे एकदम मऊ होतील। तर आपल्याला थोडेसे कडक बनवायचे आहेत। तर दोन्ही बाजूने आपण हे धपाटा शेकून घेऊयात आणि हे धपाटे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहेत कारण याच्यामध्ये आपण गाजर किंवा कोथिंबीर मेथीसुद्धा टाकू शकता तुम्ही। तर हे टाकल्यामुळे आपले पराठे पौष्टिक होणार आहेत। आता या पराठ्याला आपण बटर किंवा तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि या धपाट्याला मी वरून आणि खालून तूप वापरलेलं आहे, तूप लावून घेतलेला आहे आणि हा बघू शकता तुम्ही मस्त असा धपाटा एकदम भाजलेला आहे। आणि हे धपाट्याची रेसिपी आहे ती मराठवाड्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यांना हे धपाटे आवडत असणार। तर बघू शकता आपले हे धपाटे आता पूर्ण भाजून झालेले आहेत, खमंग असं भाजलेलं आहे। तर आता याचप्रमाणे आपलं जे राहिलेलं पीठ होतं त्या पिठाचे आपण याचप्रमाणे सगळे धपाटे बनवून घ्यायचे आहेत। तर आपले हे धपाटे एकदम भारी झालेले आहेत, चवीला सुद्धा एकदम मस्त झालेले आहेत। आणि हे आपले खमंग असे धपाटे तुम्हाला कशासोबत खायला आवडतील, म्हणजे दह्यासोबत खायला आवडतील का लोणीसोबत खायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मी हे धपाटे दहीसोबत खाणार आहे, एकदम भारी लागणार आहे। आणि मी इथे शेंगदाण्याची चटणी केलेली आहे आणि मी इथे 2 हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि यासोबत कांदा घेतलेला आहे मी एक पूर्ण कट करून। तर आपली ही पूर्ण महाराष्ट्रीयन डिश तयार झालेली आहे आणि मी इथे 1 चमचा तूप टाकलेला आहे धपाट्यावरती। तुम्ही इथे लोण्याचा गोळासुद्धा ठेवू शकता किंवा बटरसुद्धा खाऊ शकता त्यासोबत। तर आपली ही महाराष्ट्रीयन मस्त डिश तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात अशाच पुढच्या रेसिपीमध्ये।